वेरूळला. का कशासाठी आलोय ते तुम्हाला समजेल, त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता आम्ही आलो मंडस पार्कला, पण आम्हाला लेट झालं आहे, म्हणजे आता ऑलमोस्ट वाजलेत 6 वाजायला काहीतरी 10-15 मिनटं बाकी आहेत. तर आता बघू आणि आम्हाला राईड्समध्ये बसायचं आहे, तर बघू. आणि ओम पण येतो. काय बोलतो आता काय करणार आहे आपण? कुठे आलो आहे? मंडस पार्कला. हां, आणि आम्ही ऋषीला नाही घेऊन आलो कारण की ऋषी उठलेला जस्ट न्यू. आणि आणि उद्या ओमचा बड्डे. आणि आम्ही ऋषीला नाही घेऊन आलो कारण की तो आत्ता उठला म्हणून. धडाधड उडवतो. तिथे पण रस्ते एवढं हळू स्पीड वगैरे गाडी घ्यायची, लय ताप येतो मला. दिसत नाही. आणि हे आमचे काका, ते पण सेमच आहे. ती थोडी उंच वाटते मला. हे बघ आमची स्कूल, तिचं ग्राउंड क्लिअरन्स. पप्पांची स्कूल आहे. पप्पांची गेली का? तर काहीच आता आम्ही आलेलो आहे. तिकीटची लाईन आहे बाहेर. हो, आणि ते ना बघून हे करा, कारण ना राईड्स कशात बसणार काय ते आधी आतमध्ये जाण्यासाठी तिकीट असेल. तिकीट स्पेशल तिकीट वेगळं आहे. ते खोलू क्या? चला मग. आम्ही मंडस पार्कला आलोय. हो, 12 वर्षामध्ये 5 मुलं आणि 2 मुली. कोण तुझं वय किती आहे? 13. कोण मुलं? तुझं वय किती आहे? 13. 13 का? 13 चालू आहे मला. 13 नाही, कितीला तिकीट आहे? हो, इकडे भेटतंय का? इकडे येतील सगळे इकडे येतील. थँक्यू. तो गाईज फायनली तिकीट भेटलेलं आहे. आता आम्ही चाललो आता मंडस पार्कला. येस, चलो चलते हैं गाईज. चल. होमचं तिकीट कुठे आहे? होमचं तिकीट कुठे आहे? ओमचं तिकीट आता ठेवलंय मी. दे ना मला. त्यांना मी आहे ना. फायनली आम्हाला एंट्री भेटली. चला तिकडे जाऊ पहिले. हे नंतर बघू ना आपण, पहिले तिकडे जाऊन येऊ. शो तो रात्री असतो. हे ट्रेन नको रे, ट्रेन. अरे काकी तिथे आहे ना, तिकडे राईट्स आहे. तर आम्हाला फायनली एंट्री भेटली. जास्त टाइम नाही लागला तिकीट्स काढायला. आणि इकडे स्कूलची ट्रिप आली आहे बघा. तर काय, आणि इकडे खूप सारे राईड्स आहे, पण आम्ही एकाच राईड मध्ये बसणार आहे. नाही असं कसं आहे बाबा, आलो काय? ओके ठीक आहे, बघूयात काय होतं काय नाही. लेट्स शो. आणि इकडे भरपूर सारे राईड्स आहेत, म्हणजे भरपूर नाही आहेत, 3च आहेत. त्यातले 2 तर रिस्की आहेत, त्यामुळे आम्ही नाही बसणार आहे. आम्ही एकाच राईडमध्ये. हे बघा, हां इकडे आहे. असं पण आहे काय 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 जे मला माहिती नाही आहे, तुम्हाला सांगते मी, नाव वाचून सांगते. बाबा प्लीज शूट करो ना. अरे शूट करो ना. तर काय आता आम्ही चाललेलो. आणि ही बघा, ही लय डेंजर वाटते. हां, हे छोट्या मुलांसाठी. आता काय आम्ही चाललोय याच्यामध्ये, जायंट व्हील मध्ये चाललोय काय आता आम्ही. तू बसणार आहे मम्मी? लहान मुलं आहेत. तू बसणार आहे जायंट व्हील मध्ये? पप्पा तुम्ही बसा ना. आकाश पाळण्या जत्रेतलं बसून घ्या. बसा ना. गाईज आहे बघा किती मोठी लाईन. इकडे जा ना. आणि आता इकडे काका तर कुठे गेले? हा काढतो. तर काहीच आम्हाला आता खूप आनंद झालेला आहे. आता वाजलेले आहेत हे बघा 7 वाजले आणि अजून आमचं हे नाही भेटलंय. आता आम्ही जाऊ.
ए चल पुढे चला. पप्पा तिकडं नंबर आलेला आहे यांचा. तर आता आम्ही बसलोय दीदी, माझा मोबाईल आणि क्लिअरिटी चांगली नसेल तर प्लीज समजून घ्या, कारण की पप्पांचा मोबाईल पप्पांकडे आहे आणि आम्ही 5 जण बसलोय. दिसतंय का तुम्ही? हाय गाईज, पप्पा पण खालून व्हिडिओ काढताय, आम्ही तो पण क्लिप टाकू त्याच्यामध्ये. गाईज आम्ही काय करणार आहे, जेव्हा स्टार्ट होईल ना हे जय होईल तेव्हा आम्ही जोरात जय श्रीराम बोलणार आणि तुम्ही बघू शकतात खाली म्हणजे जास्त खाली टॉप फ्लोअरला आम्ही घर घेतले. गाईज वेलकम टू आवर होम. आणि आमच्या घराच्या समोरच एक मंदिर आहे बघा. ते मंदिर कसले माहित नाही पण चांगलं आहे खूप. मंदिर तर आहे. वाव. आणि तुम्ही इथे बघू शकता बिल्डिंगची लाइटिंग केली. मी काय म्हणते वाव. मी उभं राहिले तरी काय होतं म्हणजे किती खाली बसा. खाली बसा जास्त काय मी कधी भरणार आहे सीट? हे लई स्लो आहे. आमच्या गावात तरी पटापट भरते. पटापट भरते. कल्लो मिली का गुड़ी मिली. पप्पा गाय दे बघा याचं पोट दुखतंय मग पोट दाबून म्हणलेला. अरे यार थांबा रे. मोस्ट इम्पॉर्टंट, जर काही आमच्या इकडे कोणी फॅन असेल तर प्लीज या भेटेल. फॅन तर वाव. गाई जर बघा इथे तयारी चालू उतरायची. एक नंबर. मला बघा हाऊस बघा मला. एक नंबर आहे. कसं झालंय काकी सांग जरा यांना. एक्सप्लेन प्लीज. लंबी कहानी है, मोटी स्टोरी है. आपके लिए उसके लिए पूरा एक ब्लॉग देखना पड़ेगा. एक ब्लॉग हाँ बरोबर है. क्योंकि ओम को लगी भूख. नहीं लगी थी इसलिए लग गया है. मम्मा को मिक्सर के अंदर का हाथ डाल. मराठी बोल. बस. जय महाराष्ट्र. मराठी बोल. जय महाराष्ट्र. जय आपल्याला महाराष्ट्र. का गं याच्यामध्ये? गाईज आता पाळण्यातून उतरायचं आहे 7:45ला. आता 7:41 झाले. 7:45ला लेझर शो आणि वॉटर शो चालू आहे. आता हे उतरतात आहेत पाळण्यामध्ये. तर आता आम्ही जॉईंट व्हीलमध्ये बसून आलेलो आहोत आणि लॉंग टर्म रिलेशनशिप आहे ना, म्हणून मग ते बघू ना. तर इकडे लेझर शो, लाईट शो, वॉटर शो काय माहित नाही. पप्पा बोलले लेझर शो आहे, सो तो पण बघायला चाललो आहे आम्ही. आता बघूयात. इकडे चालू ॲक्च्युअली तो 7 वाजता चालू होणार होता असं मी ऐकलं होतं, माहीत नाही. आणि आम्हाला फ्री म्हणजे एक माणूस होता तर तो आला, तो बोलला की मला लेट होत आहे त्यामुळे मी चाललो आहे आणि त्याने तिकीट्स काढलेले. सो तुम्ही आला तर तुम्हाला पण असे फ्रीमध्ये तिकीट्स भेटू शकतात. जसे आम्हाला भेटले, आमचं लक होतं, आय डोंट नो. तर त्याचे आम्हाला टॉय ट्रेनचे तिकीट्स भेटलेले, मग 3 भेटलेले तर आम्ही 3 आहोत. तर आता बघू, तिकडे पण जायचं आहे आणि इकडे लेझर शो पण स्टार्ट होतोय. तर बघूयात काय काय होतंय. आणि आत्ता वाजलेत 8ला 15 मिनिटं बाकी आहे. काय बोलता तो? 8ला 15 मिनिटं. अरे तसं नाही, मराठीत काय बोलता? 7:45. किधर से जाने का रे? मोबाईल नको घेऊ. असं बघून घे जा. हे लोक सगळे बसायचं तर उभे राहिले समोर जाऊन, त्याच्यामुळे लफडा आहे. आर्या जास्त पुढे जाऊ नका. आर्या नाही का एवढं फुल पाणी कशाला तरी ते लोक आहेत. ते बघ तिकडे सगळे बसले. कोण बसले तिकडे? इकडून एकदम भारी दिसतं. हा जवळ नाही ना. वाव. इकडून बाहेरून समोरून बाहेर दिसतं.
गाईज आता आम्ही आलेलो आहे प्रशांत कॉर्नरला, नेरूळ येथे. हे बघा, ओमला पाणीपुरी. ओम तुला पाणीपुरी, तुला मी पण तुला काय पाणीपुरी, तुला मी पण पाणीपुरी. आम्ही दोघे एकच खाणार. आम्हाला एकच. कार घे. इधर देखो दुकान देखते ही शुरू हो गए. 100 रुपये. कमी करा. हे बघा दीदी, बघा दीदी, बघा थांब दे. दुकान देखते ही शुरू.